कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नको त्यावेळी न विसरता कशी काय कॉल करतेस तू? कारण तुझं तुझ्या कामात लक्ष नाहीये ना, म्हणून कॉल केले। आता काय झालं? काय झालं? शिवा इथे आली होती घरी, आशूच्या बर्थडेचं आमंत्रण घेऊन सगळ्यांना। कशी आली ती? तू मी सगळीकडे कसं लक्ष देणार आहे? एकतर हा चंदन मला इतकं राबवतोय ज्याची काही हद्द नाहीये। अजिबात वेळ नाहीये मला, मी नाही लक्ष देऊ शकत सगळीकडे। ए ऐक ना, काढायचा वेळ, त्याचेच पैसे मोजतेस ना, आणि मी त्याचेच पैसे देते तुला। म्हणजे आम्ही येतोय तिकडे वस्तीत, आम्ही तिथे आल्यानंतर खूप मोठा तमाशा झाला पाहिजे, आणि त्याची काळजी तू घ्यायची। याच तुम्ही मला चंदन दूर। हा, मी हे म्हणत होतो, याच तुम्ही। कोण बोलताय? तुमचं जे भाऊलं आहे ना, भाऊलं, तिचा नवरा बोलतोय मी। चंदन। हा, आत्ता कसं ओळखलं? नाईस नाईस नाईस। अहो, मी हे म्हणत होतो की तुमच्या लाडक्या भावाचा वाढदिवस आहे आज, आणि तुमच्याशिवाय तो साजरा कसा होणार, नाही का? हा, तर जरा या तुम्ही, म्हणजे कसं आपण छान मज्जा करू सगळे। ए चंदन, तू ना। हा, काय झालं? काही बोलायचंय? काही नाही बोलायचंय? फोन ठेवा मग। हा मुलगा का माझ्या कामाच्या मध्ये मध्ये करत असतो? बरं दिव्या, चंदन ते एक मिनिट। नाही, त्यांनी समोरून फोन केलेला, मी नाही अगं ते सोड, मी काय म्हणतोय, हे गालाला काय लावून ठेवलंय तू? असं काही नको लावत जाऊ, असंही तुझा खरा चेहरा कोणाला ओळखताच येत नाही ग। चंदन प्लीज। बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। आता मी काय म्हणतोय ते नीट ऐक हा, लक्ष देऊन। शिवा इथे नाहीये, ती बाहेर गेलीये, काही काम आहे तिचं, आणि आता आशूच्या घरचे सगळे इकडे येणार आहे। तर मग आजचा सगळा स्वयंपाक तू करायचा, ठीक आहे? एकदम छान, सुंदर, सात्विक। ओके? एक मिनिट, नीट ऐकून घे मी काय म्हणतोय ते। सगळं काम तूच करायचं, आणि जर हे झालं नाही तर ती कीर्ती सुद्धा इथंच येते। सगळ्यांसमोर तुमच्या दोघांचं भांडं फोडूयात आपण, हा? फुग्यासारखं, चालेल का? स्वयंपाक करायचा। चला। शिवा शिवा, पण ऐक ना, कुठे आलो? अरे मी सांगते, चल तर तुला बरोबर। अगं तू काल दिलंस ना गिफ्ट, आता परत गिफ्ट द्यायची काय गरज आहे? हे बघ, हळू एक मिनिट, एक हा सोफा, हे टेबल, तुझ्या घरी आलोय ना आपण? अरे आणि इथे मित्र पण आशू, काय? हॅपी बर्थडे। शिवा यार, मला सांग ना कुठे आलोय आपण? हा, हॅपी बर्थडे। थँक्यू। अरे तुम्ही सगळे आलात, थँक्यू। जीजू, हा, गिफ्ट आवडलं का? अरे फार भयानक आवडलं, कमाल। भाऊ, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला नोकरी लागली। अरे वा। अरे मला खात्रीच होती तुला नोकरी मिळणारच। कॉंग्रॅच्युलेशन। बरं, मी औक्षणाची तयारी करते। हा, मी पण भाऊ, आई नाही आली का? अरे आशू, तुझा आज वाढदिवस आहे, आणि त्यात आई येणार नाही असं होईल का? आई, अगं तू तू आलीस, थँक्यू थँक्यू। आशू
थँक्यू काय वाढदिवस आहे ना तुझा तुझं औक्षण करणार नाही मी बरं आहेस ऐक ना काल जे तुला बोललो नाही रिअली सॉरी खरंच माफ कर मी कालचा विषय कालच संपला आज वाढदिवस आहे ना तुझा हो तो साजरा करूया आशू हॅपी बर्थडे थँक्यू वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू तुला काहीतरी कर म्हणून सांगितलं होतं ना काय केलंस अगं माझा नवरा मला काही करूच देत नाहीये सारखं नजर ठेवून असतो माझ्यावर दिव्या काहीतरी वेगळं कारण देत जा खरं बोलतीये ती. मी तिला काहीही करू देणार नाही आणि तुम्हालाही नाही. त्यामुळे आता दोघींनी गप्पा बंद करा आणि बाहेर जाऊन औक्षणाच्या तयारीला लागा. दुसरं कोणीही काम करताना दिसलं नाही पाहिजे, कळलं? तू कोणाशी बोलतोयस ना हे लक्षात ठेवून बोलायचं ठेवतोय ना, पण मी तुम्हाला काय बोललोय हे पण लक्षात ठेवा. पण जर मला काय सांगायचंय ते बाहेर जर कोणाला कळलं तर तुमचं काय होईल याचा विचार तुम्ही करा. लक्षात येतंय? गुड. चला लागा कामाला. चला चला हात पाय चालवा. हॅपी बर्थडे थँक्यू. बरं जेवण तयार आहे मी पानं वाढायला घेते हा मी जेवणार नाही. सीताई असं नका ना करू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस माझं घर तोडलंस आणि मी इथे जेऊ अशी अपेक्षा करतेस. आई अगं काय असतं घर आपल्या माणसांनी बनतं तेच घर असतं ना. पण फक्त 4 भिंतींनी तयार होतं ते घर थोडी असतं नाही का शिवा? अगं आई आज तुम्ही सगळे एकत्र आलाय आनंदाने माझा वाढदिवस साजरा करताय आणि तुम्हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची माणसं आहात. अगदी बरोबर आहे आशू तुझं. सीता असं काय करतेस? आज आशूचा वाढदिवस आहे, तू सुद्धा आलीस, सगळ्यांना किती आनंद झालाय. आणि आता हे मध्येच तुमच्यासाठी सोपं असेल हे सगळं, माझ्यासाठी नाहीये. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज, त्याचं औक्षण करायला मिळाली, जेवायला नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.